गणेश उत्सव चालू आहे, त्यानिमित्त गणपती बाप्पा विराजमान होऊन आज 4था दिवस आहे। त्याच दरम्यान आज आपण डी.एन. नगर परिसरामध्ये आलेले आहे। डी.एन. नगरचे जे गणपती बाप्पा ते विराजमान झालेत। आपण पाहू शकाल तर जे मागे जे डेकोरेशन केलेलं आहे ते पाहाल तर एक गुंफा बनवलेली आहे। पर्यावरण वाचक म्हणून हे दाखवण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत या मंडळाचे सेक्रेटरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। सर, काय सांगाल, गणपती बाप्पा विराजमान होऊन आज 4था दिवस आहे त्याच्याबद्दल? मंडळाचा सेक्रेटरी विनायक बावकर। सदर मंडळ गेली 56 वर्ष इथे हा गणपती विराजमान होतो आहे। मोठ्या प्रमाणात उत्सव होतो आणि मंडळातर्फे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम चालवले जातात। जसा की मेडिकल कॅम्प असतो, ज्याच्यामध्ये विविध आजारांवर आम्ही मोफत त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देतो आणि शैक्षणिक उपक्रमसुद्धा चालवले जातात। गरजू विद्यार्थ्यांना आम्ही लाख रुपयापर्यंत मदत करतो। त्याचप्रमाणे जे आजारी आहेत किंवा कोणी पेशंट आहेत त्यांच्याकडे पैशाची जर कमतरता आहे तर त्यांनाही आम्ही एक 10-1 हजारापर्यंत आर्थिक मदत करतो। यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम सुरू करण्याचा मनसुबा आहे की यूथ फेस्टिवल म्हणून करायचा आहे या डी.एन. नगर परिसरामध्ये। इथे करीबन 45 बिल्डिंग असेल मुळात, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी यूथ फेस्टिवल करायचा केलेला आहे योजना। आणि यावर्षीचा जो देखावा आहे हा गुंफेचा देखावा आहे आणि मंडळाची जी मूर्ती आहे ही साधारणतः 8 फूट दरवर्षी